न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। दिव्यांग कल्याण विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे संधी अधिकारी तुकाराम मुंडे यांची आता अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते। त्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली आहे। तडफदार व मिस्टर क्लीन अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागात अत्यंत आव्हानात्मक कामगिरी करत राहिले, त्यामुळे ते सतत चर्चेत होते। त्यामुळे आता अन्न औषध प्रशासन विभागातही त्यांच्या कार्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे। एप्रिल महिन्यात तुकाराम मुंडे यांची दिव्यांग कल्याण विभागातून मदत आणि पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली होती। मात्र येथील विद्यमान सचिव विनीता सिंघल यांनी राजकीय वजन वापरून ही बदली रोखल्याची चर्चा होती, त्यामुळे मुंडे यांच्यासाठी सरकारने नव्या पदाचा शोध सुरू केला होता। अखेर 1.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे। तुकाराम मुंडे यांनी सोलापूर इथं प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली। त्यानंतर देगलूर उपविभागीय अधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, जालना व सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर महानगरपालिकांचे आयुक्त अशी अनेक महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली। मुंडे यांनी ज्या ठिकाणी काम केलं तिथं कठोर प्रशासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले। नाशिक महापालिकेत अनधिकृत बांधकामावरील कारवाई, PMPML मध्ये शिस्तीवर भर तसेच नागपूर महापालिकेत कोरोना काळातील कठोर निर्णय यामुळे त्यांची नो नॉनसेन्स अधिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली। मात्र त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मतभेदही निर्माण झाले। त्यामुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमागे राजकीय दबाव असल्याची चर्चा वेळोवेळी रंगत आली। समर्थकांच्या मते प्रामाणिक आणि तडफदार अधिकाऱ्याला स्थिरपणे काम करू दिलं नाही, तर विरोधकांच्या मते त्यांच्या कठोर आणि संघर्षात्मक शैलीमुळे प्रशासनात समन्वयाचा अभाव निर्माण होत होता। विशेष म्हणजे 2023 ते 2026 या अवघ्या 3 वर्षात त्यांना पशुसंवर्धन, मराठी भाषा विभाग, कृषी आयुक्त, असंघटित कामगार विकास आयुक्त, दिव्यांग कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि आता अन्न व औषध प्रशासन अशा विविध खात्यात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।